नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.1 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? खालील परिमेय संख्या p भागिले q त्या रूपामध्ये लिहायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे अंश आणि छेद या रूपात लिहायचं आहे. तर कोणकोणती गणितं दिली आहेत त्यांनी? पहिलं 0.6 आणि 6च्या वरती आवर्ती दिली आहे, म्हणजे 6 रिपीट वेळा आलेला आहे म्हणून. प्रश्न क्रमांक 2 काय दिला? 0.37, 3.17 हे जे दशांश रूपातील परिमेय संख्या दिल्या ते आपल्याला त्यांचं रूपांतर अंश आणि छेदामध्ये करायचं आहे. ओके, तर पहिला आपण गणित बघूया. आजच्या व्हिडिओत फक्त आपल्याला 3 गणितं बघायची आहेत, त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये 2 गणितं बघूया. ओके, 0.6. ओके, आपल्याला काय करायचं आहे? आता x बरोबर 0.6 मानायचं आहे. ओके, 0.6 x बरोबर आपण काय केलं आहे? समजलेलं आहे, समजू. ओके, x बरोबर 0.6 समजू. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला आपण आता दशांश चिन्ह इथे 1 आहे, एक संख्या सोडून आहे म्हणून आपण फक्त 10ने गुणूया. काय करूया? दोन्ही बाजूला 10ने गुणू. 10ने गुणल्यानंतर काय होणार आहे? 10 गुणिले x 10x बरोबर 10 गुणिले 0.6 काय असणार आहे? 6.6. ओके, 6.6 इथे 6 लिहिलं, आणखी की नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके, त्यानंतर काय करायचं? आपल्याला हे पहिल्या आधी समीकरण 1 मानायचं आहे आणि हे समीकरण 2. आता समीकरण 2मधून समीकरण 1 वजा करूया. तर समीकरण 2मधून समीकरण 1 वजा करू. ओके, आता 10x मधून x गेले, त्याच्यानंतर 6.6 मधून 0.6 गेले. ओके, फक्त एकदाच लिहिलं आहे. 10x मधून x गेले, 9x राहिले. त्याच्यानंतर 6.6 मधून 0.6 गेले, किती राहिले? 6 फक्त शिल्लक राहिले. ओके, त्याच्यानंतर xला इथेच ठेवायचं आहे. 9 इकडे गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यानंतर होणार भागिले. 6/9 होतील. ओके, आता भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 3ने भाग जातो, 3 दुणे 6, 3 त्रिक 9. बरोबर किती आला आहे? 2/3. ओके, x बरोबर किती आलं आहे? 2/3. आपण आता x म्हणजेच काय आपण समजलं तर 0.6 ते आपल्याला शेवटला लिहायचं आहे. 0.6 आवर्ती इथं घातलं आहे, 2/3 उत्तर आलं. ओके, हे झालं लास्ट तुमचं ॲन्सर. म्हणजे 0.6 जे दशांश रूपामध्ये होतं परिमेय संख्या, त्याचं रूपांतर p भागिले q या स्वरूपात आपण केलेलं आहे. ओके, आता दुसरं गणित बघूया. 0.37. ओके, इथे दोन्ही संख्याला आवर्ती दिले, म्हणजे दोन्ही संख्या परत रिपीट आल्या, 37. ओके, आता आपण सुरुवातीला पहिली स्टेप काय करायची आहे? त्याला x मानायचं आहे. 0.37 या संख्येला आपण x मानलं आहे. समजून लिहा तर चला, आणि उदाहरण क्रमांक 1 देऊया आपण. ओके, आता दशांश चिन्ह बघायचं आहे कुठं आहे ते. 2 संख्या सोडून आहे, म्हणजे या संख्येला आपल्याला 100ने गुणूया. ओके, ते दशांश चिन्ह 1 0.3 असतं तर आपण काय केलं असतं? 10ने गुणलं असतं संख्येला दोन्ही बाजूंना. पण इथे 2 संख्या सोडून आहे, त्याच्यामुळे दोन्ही बाजूला आपण काय करूया? 100ने गुणू. 100ने गुणल्यानंतर काय येणार आहे? हे बघा, समीकरण नंबर 1ला 100ने गुणू. 100 गुणिले x 100x बरोबर 100 गुणिले 0.37 काय येतं? 37.37 येतं. ओके, आता याला समीकरण नंबर 2 मानूया. आता समीकरण 2मधून समीकरण 1ला वजा करूया. या 2मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 काय? 100x वजा समीकरण 1 मधलं काय? x आहे बरोबर 37.37 वजा 0.37. 100x मधून x गेले, एक x गेला, 99 x शिल्लक राहिले बरोबर 37.37 वजा 0.37 काय तर फक्त 37. आता xला इथंच ठेवायचं आहे. 99ला बरोबर चिन्हाच्या या साईडला नेऊया, म्हणजे काय होणार? भागिले होणार, कारण इकडे गुणिले आहे. बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेल्यानंतर होणार भागिले. x बरोबर किती आलं? 37.99. आता x म्हणजेच काय मानलं होतं आपण? 0.37, म्हणजे 0.37 उत्तर काय आलं? 37.99. आपण कन्वर्ट केलं आहे कुठे? p भागिले q या रूपामध्ये. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघूया. 3.17. ओके, आणि इथं आवर्ती आहे.
म्हणजे 17 पुन्हा एकदा आलेले आहेत भरपूर वेळा. आता काय करायचं आपल्याला, सेम दशांश चिन्ह 2 संख्या सोडून असल्यामुळे दोन्ही बाजूला परत एकदा 100ने गुणायचं. सेम वरती गणित केलं ना तसंच 100ने गुणू. 100ने गुणल्यानंतर काय होणार आहे, पहिल्या आधी आपल्याला हे मानायचं आहे, ह्याला एक्स मानायचं आहे. एक्स बरोबर 3.17 मानू. ओके. आणि हे समीकरण नंबर 1 आहे. आता ह्याला आपल्याला दोन्ही बाजूने 100ने गुणायचं आहे. 100 गुणिले एक्स, ते स्टेप लिहायचीच विसरलो होतो. आता 100 गुणिले 317 काय येतं, 3.17 काय येतं, 317.17. ओके. काय समीकरण नंबर 2 मानूया. समीकरण 2मधून समीकरण 1ला वजा करूया. समीकरण 2मधून समीकरण 1 वजा केलं. समीकरण 2 काय, 100x वजा समीकरण 1 हे एक्स बरोबर 317.17. 317.17मधून काय 3.17 वजा करायची. ओके. 100xमधून एक्स गेला, 99x राहिले. 317.17मधून 3.17 गेले, किती राहिले, 314. ओके. आता एक्सला इथेच ठेवायचं, 99ला इकडे आणायचं आहे. 99 या साईडला गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार भागिले. 314 भागिले 99 हे उत्तर आलेलं आहे याचं. आता एक्स आपण काय म्हटलं होतं, 3.17 मानलं होतं आधी. इकडे आपलं लिहायचं 3.17 बरोबर 314 भागिले 99. ओके. हे दशांश चिन्ह रूपांतर आपण याच्यामध्ये केलं आहे, पी भागिले क्यू या रूपामध्ये. ओके. अशा प्रकारे 3 गणित सोडून झालेत. आता पुढची उरलेली 2 गणितं दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. धन्यवाद.